जैन मित्रांनो नमस्कार. मित्रांनो बघा, कारण की एक काल मंत्रिमंडळात एक झालं की 100 दिवस कार्यक्रम, अजून तो जो 150 दिवसाचा कार्यक्रम होता तो परत लांबवण्यात आलाय. मग आता याच्या भरतीवर काय परिणाम होणार आहे? वनरक्षक भरती, पोलीस भरती, सरळ सेवा भरती, या सर्व भरतींवर काय परिणाम होणार आहे हे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डोक्यात अजून भरपूर मोठा संभ्रम आहे. जोही कोणी आता नवीन चॅनलवरती असेल, व्हिडिओ बघत असेल, तर मी काय माहिती देतोय ते व्यवस्थित समजून घ्या. चॅनल लाईक आणि सबस्क्राईबची गरज नाही. ही जी तुमच्या ज्या डोक्यात ज्या गोंधळ चालू आहे त्या गोंधळ बद्दल मी तुम्हाला समजून सांगतो. आता जे तुम्ही थंबनेलवरती डाटा दिलाय 100 दिवस कार्यक्रम म्हणजे काय सरकारचा, ते तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे. वनरक्षक भरती पुढे जाणार का? कारण की फॉरेस्टचा भरपूर मोठा परिवार आपल्याजवळ आहे. त्या परिवाराला त्यानंतर 100 दिवसाचा आणि हे मुद्देसूद व्यवस्थित समजून सांगतो काय कशा पद्धतीने आहे. बघा, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना हे संभ्रम इतके दूर होत आहेत की आता 3-4 महिने भरती गेली बा. मग आता हा त्याच फडणवीस साहेबांचा ट्विट होता त्यांच्या याच्यावरती की नवीन पद भरती जी बिंदू मिळवली असेल ती 150 दिवसात पूर्ण करून विशेष भरती मोहीम राबवणार बा, असं एक त्यांनी सांगितलं होतं. बरोबर. मग 100 दिवस आता परत त्यांनी मुदतवाढ केली. कारण काय दिलं तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल पेपरमध्ये, न्यूजला, की पूरग्रस्त हे जे होतं ते कारण आपल्याला दिलेलं आहे. मग त्याच्यानंतर हे जे गोष्ट घडते की हा भरतीचा जो आपला वनरक्षक भरतीचा आहे त्याचा 150 दिवसाचा कार्यक्रम फॉरेस्ट डिपार्टमेंटने हे कम्प्लीट करून दिलाय. हा बघा, हा तुम्हाला काल होता 4-5 दिवसापूर्वी. त्याच्यामध्ये जागा कशा पद्धतीने गुणांक दिलं, 10 पैकी किती गुण काय ते एकदम व्यवस्थित सांगितलेलं होतं. मग आता आपल्याला याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल 150 दिवसाचा कार्यक्रम पूर्ण करून दिला आहे आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटने, म्हणजे त्यांचं काम संपलंय. काही डिपार्टमेंट आहेत त्यांचं काम झालेलं नाहीये की तो 150 दिवसात त्यांनी सांगितलं होतं तुमचे गव्हर्नमेंट ते इंटरनल काम आहे. तो भरती संदर्भात जरी असलं पण इंटरनल काम आहे. जर फॉरेस्टवाल्यांना तो कार्यक्रम झालाय त्याच्यानंतर मग आता सर मुद्द्यावरती बोला की भरती खरंच लांबणार आहे का, हे 100 दिवसाचा खरंच इफेक्ट पडणार आहे का? तर दादांनो, सर्वात पहिले एक लक्ष द्या. जर तसं राहिलं असतं तर आज एक जाहिरात आलेली सरळ सेवाची, भूमी अभिलेखची जाहिरात आलेली आहे, तुम्ही पाहिली असेल. हे बघा, भूमी अभिलेख गट क सरळ सेवा. मग हा जो सरकारचा जर 150 दिवसाचा कार्यक्रम करून परत 100 दिवस कार्यक्रम जर वाढत असेल, ती जाहिरात आलीच नसती ना. हा एक मुद्दा आहे ना की बाबा या सरकारने एवढं जाहिरात, पण हा जाहिरात आली, आज झाली जाहिरात. म्हणजे या 150 दिवसाच्या कार्यक्रमाशी काही संबंध नाही. जाहिरात ज्यांचे क्लिअर झाले ते जाहिरात प्रसिद्ध करतायत. आता फॉरेस्टची जाहिरात बदल सर कधी जाहिरात होईल? आता यांचा तर बिंदू मनवली देऊन टाकली जे सरकारकडे की अशा अशा, आणि तुम्हाला पीडीएफ सेंड करून दिली. त्या पीडीएफ मध्ये बघा ते स्पष्ट दिलंय की एवढ्या जागा आहेत, एवढ्या भरल्या गेल्या आहेत, एवढ्या रिक्त आहेत, एवढ्या पर्सेंट मध्ये रिक्त आहेत, एकदम स्पष्ट दिलेलं आहे. जागा 800-900च्या आसपास वनरक्षकच्या येतील का, त्याच्यात त्या जागा रिक्त फाईल मी चेक केलेली. आणि मी थोडस माहिती बी घेतली की ते 150 दिवस 100 दिवस जे वाढलं होतं की ते जाहिराती संदर्भात असं नाही म्हणे की स्पष्ट की सरळ सेवा भरती डायरेक्ट 100 दिवस पुढे लांबणार बा, असं काही नाहीये. या जाहिरात आता हळूहळू प्रसिद्ध व्हायला लागल्या. आणि जर तसं झालं असेल, जर सरकार खरंच विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत असेल की पहिले 150 दिवस काढून घेतले, आता परत 100 दिवस, म्हणजे टोटल 250, म्हणजे 8-8.5 महिने 9 महिने सरकार ढकलतंय का? तर ते जर त्यांचा प्लॅन असेल तर खरंच त्यांची नीतिमत्ता खूप दान आहे. कारण की एक विद्यार्थ्याला एक दिवस काढणं मुश्किल झालंय. एक दिवस म्हणजे त्याला 200 ते 250 रुपये खर्च आहे एका दिवसाचा. असं जे 3-4 महिने लाभले तर पैसा आणेल कुठून? कारण की पूरग्रस्तांमध्ये जे पैसे आता जे नुकसान झालंय, ऑलरेडी शेतकऱ्याचं नुकसान खूप झालेलं आहे. तर दादांनो, असं काही नाही. कारण की मी बी बोललो असतो, ही जर जाहिरात आली नसती तर मी पण बोललो असतो की बाबा नक्की खरंच लेट होईल का. फक्त एक आहे, कन्फर्म सांगता येणार नाही जाहिरात कधी येईल, पण ते प्रसिद्ध हळूहळू जाहिरात व्हायला लागल्या. म्हणून तुम्ही अजिबात डोक्यात निगेटिव्ह मेसेज आणू नका. पोलीस भरती खास करून लवकरच पडणार आहे, त्यांचं बी क्लिअर झालंय सर्व. म्हणून कृपया करून
डोक्यात निगेटिव्ह मेसेज आणू नका, हीच माझी विनंती आहे. कारण की जर तुम्ही एवढे दिवस करून आणले, 4-5 वर्ष 5 वर्ष मेहनत करत आलेले ना, छोटी छोटी 2-3-4 महिन्यांकरता नुकसान करू नका. बघा, मी काय कुठे तुम्हाला सांगत नाही की क्लास लावा, हे करतोय, माझी बॅचेस घ्या, बिलकुल नाही. फक्त तुम्ही हे थोडी हिंमत एवढे दिवस करून आणले, थोड्या करता हिंमत हारू नका, हीच माझी विनंती आहे. कारण की तुम्ही मला सारखे कॉल करून विचारतात, सर जाहिरातचं काय, जाहिरातचं काय. कधीही जाहिरात प्रसिद्ध होईल. सरळ सेवेच्या जाहिरात येणं चालू होऊन गेलंय. हळूहळू तलाठी असेल, बाकी सर्व जाहिरात असतील, या प्रसिद्ध होत राहतील. आणि जेही विद्यार्थी भूमिलेखचा फॉर्म भरायचा असेल त्याचं बघून घ्या क्वालिफिकेशन काय, त्याची अर्ज प्रक्रिया पण चालू झालेली आहे. तुम्ही अर्ज प्रक्रिया तिथं फॉर्म भरू शकतात. आणि आपले फॉरेस्ट वनसेवक यांचा 150 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये पूर्ण बिंदू मनवली त्यांनी व देऊन टाकली सरकारला. आता फक्त एकच आहे, यांनी आपल्या जागा लवकरात लवकर काढावा, यासाठी आपल्याला पाठपुरावा करायचा आहे आणि आपण करतोय. परत परत सांगतो, डोक्यात निगेटिव्ह मेसेज आणू नका की भरत्या 100 दिवस पुढे गेल्या बा, असं काही बिलकुल नाही. भरत्या हळूहळू प्रसिद्ध होत आहे. अजून काही डाऊट असतील तुमच्या मनात तर नक्कीच खाली कमेंट करा. कमेंटने मला समजेल की तुमच्या मनात काय काय डाऊट चालू आहेत. ते मी डाऊट तुमचा मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल आणि माहिती घेऊन तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करत राहील. म्हणून कृपया करून हे काय पुढे काय नाही, भरत्या प्रक्रिया चालू होऊन गेल्या, जाहिराती येणं चालू होऊन गेलेलं आहे आणि आपली जाहिरात लवकरात लवकर येईल ही 100% निश्चित आहे. समजेल? म्हणून बिंदास राहा. सर किती दिवस पळायचं, किती दिवस काय करायचं. दादा तू या क्षेत्रात उतरलाय ना, या क्षेत्रात हा संघर्ष आहेच. हे क्षेत्र एवढं चांगलं नाही, इथे संघर्ष करावा लागणार आहे. इथे संघर्षाशिवाय पर्याय नाही. म्हणून कृपया करून निगेटिव्ह विचार पण चालणार नाही. जेवढे दिवस मेहनत करून आलेले आणि थोड्या करता जो सिलेक्शन होणार आहे आणि त्या सिलेक्शनच्या जवळ येऊन तू हिंमत सोडत असेल, हे चुकीचं आहे. लवकरच पोलीस भरती 10-12 तारखेला एक अंदाज वर्तवलाय, तो पण लवकरात लवकर होऊ शकते. कारण की सर्व झालेले JRS प्रसिद्ध व्हायचं बाकी आहे. आणि आपले वनरक्षक फॉरेस्ट भरती पण यांचा जो कार्यक्रम मी तुम्हाला आधीच बोललो झालाय, ही जाहिरात तेव्हा पण प्रसिद्ध होऊ शकते. म्हणून कृपया करून भरती येणार या उद्देशाने अभ्यास जोरात करा. कुठेही निगेटिव्ह डोक्यात मेसेज घेऊ नका. परत सांगतो, काही डाऊट असेल तर कमेंट करा आणि तुमच्या कमेंट वाचून नक्कीच मी रिप्लाय देईन. भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो.